नमस्कार। आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि एकाच वाटणामध्ये होणारा चिकन मसाला कसा करायचा हे सांगणार आहे। काही वेळेस काय होतं ना, खूप घाईची वेळ असते आणि आपल्याला झटपट काहीतरी करायचं असतं, तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा। सर्वप्रथम आपल्याला चिकनच्या पीसेसला हळद लावून घ्यायचं आहे आणि वरून अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। हे हळद आणि लिंबाचं मॅरिनेशन व्यवस्थित चिकनच्या पीसेसला आपल्याला पसरून घ्यायचं आहे। आता हे झाकून ठेवायचं आहे आणि एका बाजूला वाटणाची तयारी करायची आहे। वाटणामध्ये 4 कांदे 2 टोमॅटो असं प्रमाण असणार आहे। त्यासोबत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, त्यासोबत हिरवीगार थोडीशी कोथिंबीर थोडी जास्त घाला आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, एखादी सुकी लाल मिरची असेल तर घालायची आहे आणि वरून मी खडे मीठ घालून हे व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे। हे फिरवून झाल्यानंतर हे वाटण आपल्याला चिकनच्या पीसेसवरती घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सुक्क करायचं असेल तर थोडंसं वाटणामध्ये पाण्याचं प्रमाण कमी ठेवा। त्यानंतर या बॅटरवरती आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, 2 मोठे चमचे मालवणी किंवा काळा गोडा मसाला घालायचा आहे। त्यासोबत लाल तिखट आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून हे व्यवस्थित आपल्याला सगळ्या पीसेसला लावून घ्यायचं आहे। आता हे मॅरिनेशन आपल्याला व्यवस्थित मुरू द्यायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे। हे झाकून ठेवायचं आणि एकीकडे आपल्याला किमान अर्धा तास तरी आपल्याला हे मुरू द्यायचंय आणि एकीकडे तेलाची गरम फोडणी करायची आहे। त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि आपल्याला हे सर्व बॅटर या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय। तर हे पहा, मी व्यवस्थित हे पीसेस परततीये। पीसेस परतत असताना तुम्हाला गॅस हा बारीक करायचा नाही, व्यवस्थित मीडियम गॅसवरती हे आपल्याला परतून घ्यायचंय आणि चवीसाठी याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा चिकन मसाला आपण घालून घ्यायचा आहे। चिकन मसाल्यानं काय होतं ना, एक सुंदर फ्लेवर याला येतो आणि अर्थातच सर्वात शेवटी चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे मीठ घालायचंय आणि हे पीसेस पुन्हा एकदा परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचंय। तर या झाकणाची आणि पाण्याची कन्सेप्ट अशी की झाकणावरचं पाणी जसं आटत येईल तशी ही भाजी बघा कशी रटरट शिजायला लागते। तर ही भाजी व्यवस्थित शिजत येते। तुम्हाला जर चिकन मसाला करायचा असेल तर तुम्ही आहे त्या पद्धतीने करा आणि जर थोडंसं चिकन सुक्का वगैरे काही करायचं असेल तर आपल्याला वाटणामध्ये पाणी कमी ठेवायचं आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे या भाजीमध्ये वरून थोडंही पाणी आपल्याला घालायचं नाही। आहे त्याच वाटणामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजू द्यायची। अशा पद्धतीने केलेला चिकन मसाला चणचणीत झणझणीत होतो। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।